नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला व्याकरणचा धडा आहे त्याचं नाव काय आहे? वाक्य के भेद. काय आहे? वाक्य के भेद. आणि याचा हा दुसरा सीझन आहे. तर चला बघूया या सीझन मध्ये आपण काय पाहणार आहे. तर चला बघा. आपण पाहिले की पहिला सीझन मध्ये की वाक्याचे प्रकार कसे असतात किंवा यांची परिभाषा बघितली. आता इथे आपण काय बघणार आहे की रचनाकेनुसार वाक्य के भेद म्हणजे रचनानुसार वाक्याचे किती भेद आहेत आणि त्यांचे काही परिभाषा किंवा त्यांचे काही उदाहरण पाहणार आहे. तर पहिला कोणता आहे? रचनाकेनुसार वाक्य के 3 प्रकार आहे. किती प्रकार आहे? 3 प्रकार आहे. आपल्या समोर जे 3 प्रकार आहे त्याचं नाव काय आहे? चला बघूया. पहिला आहे सरळ वाक्य, दुसरा आहे संयुक्त वाक्य आणि तिसरा जे आहे मिश्र वाक्य आहे. परत सांगते मी, नीटप्रमाणे ऐकूया. पहिला आहे सरळ वाक्य आणि दुसरा आहे संयुक्त वाक्य आणि तिसरा तुमच्या समोर जे आहे त्यांना आपण म्हणतात मिश्र वाक्य. कळलं? हो. तर चला अजून बघूया. आता आपल्या समोर आलेले आहे पहिला, त्याचं नाव काय? सरळ वाक्य. आणि याचा आपण काय पाहणार आहे? आता यांची परिभाषा पाहणार आहे. काय पाहणार? परिभाषा. तर चला बघूया. जिस वाक्य में एक ही मुख्य क्रिया होती है उसे सरल वाक्य कहते हैं. ज्या वाक्यात एक मुख्य क्रिया असतात त्यांना आपण सरळ वाक्य म्हणतात. काय आहे? परत सांगते मी. ज्या वाक्यात एकच मुख्य क्रिया असतात त्यांना आपण काय म्हणतात? सरळ वाक्य असा म्हणतात. कारण की इथे जे पहिला प्रश्न दिलेला आहे तर यांचा उदाहरण आपण बघणार आहे. तर चला बघूया. पहिला, मोर नाच रहा है. तर इथे एकी क्रिया आहे. कारण की इथे मोर आहे आणि ते काय करत आहे? नाचत आहे किंवा नृत्य करत आहे. तर यांची एकही मुख्य क्रिया आहे. तर यांना काय म्हणतात आपण? सरळ वाक्य असं म्हणतात. काय? सरळ वाक्य असा म्हणतात. दुसरा बघा. सामने परी खडी थी. कोण उभी होती? परी. तर इथे पण एकच मुख्य क्रिया आहे की परी होती ते उभी होती. तर याप्रमाणे हिला आपण सरळ वाक्य असा म्हणतात. कळलं? हो. आता बघा तिसरा, राजा की रक्षा उसके नौकर चाकर करते ही है. तर इथे पण आपल्याला एकच मुख्य क्रिया वाटते की राजा जे आहे त्याची रक्षाचे भार कोणाला आहेत? नौकर किंवा चाकरवर आहेत. तर याप्रमाणे इथे पण एकच क्रिया आपल्याला भेटली आहे. तर यांना आपण काय म्हणतात? सांगा लवकर. तुम्ही सांगा. हो, तेच मग म्हणतात. आता चौथा बघूया. टिटू गिलहरी और चिंकी चिडिया दोनों पड़ोसी थे. जे टिटू गिलहरी होती आणि ते चिंकी चिडिया होती ते काय होती? दोघंही पडोसी होती. तर याप्रमाणे हा चौथा पण असंही आहे. पाचवा, डर के मारे चिंकी शोर मचाने लगी. घाबरत होती ती चिंकी आणि ते घाबरून काय करली? चोर म्हणजे खूपच जोरात बोलली. तर याप्रमाणे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा हा 5 उदाहरण तुमच्या समोर दिलेले आहेत. कळलं की नाही? हो. असं काही उदाहरण आहे जे तुम्हाला नाही कळाले आहे? सांगा लवकर. नाही. सगळं कळाले? छान. तर चला अजून बघूया. तर चला अजून बघूया की दुसरा जे आहे त्यामध्ये काय दिलेले आहे. बघा, आता दुसरा आपल्या समोर आल्या आहेत संयुक्त वाक्य. काय आहे? संयुक्त वाक्य. आता आपण यांची परिभाषा पाहणार आहे. जहां दो या दो से अधिक सरल वाक्य समुच्चय बोधकों और परंतु तथा या आदि से जुड़े होते हैं उन्हें संयुक्त वाक्य कहते हैं. बघा, इथे काय दिलेलं आहे? ज्या वाक्यात दोन या दोनचं अधिक सरळ वाक्य होते किंवा समुच्चय बोधक असतात किंवा और परंतु तथा या आदी असं जोडून जात आहे त्यांना आपण संयुक्त वाक्य असा म्हणतो. परत सांगू का? चला परत सांगत आहे. बघा, ज्या वाक्यात दोन किंवा दोनचे अधिक सरळ वाक्य किंवा समुच्चय बोधक होतात आणि और परंतु तथा या आदी जे जुडे राहतात त्यांना आपण संयुक्त वाक्य असा म्हणतो. कळलं? हो. तर अजून आपण काय बघणार? यांचं काही उदाहरण. जेव्हा तुम्ही उदाहरण बघणार तेव्हा तुम्हाला लवकर कळणार. तर चला बघूया यांचे उदाहरण. तर पहिलं काय? मोर नाच रहा है परंतु मोरनी चुप बैठी है. तर इथे तुम्हाला जे जोडून जात आहे संयुक्त म्हणजे जोडणार. तर जोडून जाणार आहे ते कोणतं आहे? परंतु. याबद्दल मोर आणि मोरनी नाचत आहे किंवा चूप बसलेली आहे. तर याप्रमाणे याला जोडून करण्याचा शब्द कोणता आहे? परंतु. तर याबद्दल हा संयुक्त
आहे, हा जो शब्द आहे कोणता आहे, संयुक्त आहे. आता दुसरा बघूया. हम सबने गुरुदेव को धन्यवाद दिया और चल पडे. आम्ही सगळं मिळून गुरुदेव यांना धन्यवाद बोलले आणि चलून गेले. म्हणजे और. तर या शब्दांना कोण जोडत आहे, और. तर यांना काय म्हणतात आपण, संयुक्त, लवकर सांगा, संयुक्त वाक्य असा म्हणतात. कळलं? हो. आता तिसरा बघूया. माँ ने पूजा की आरती उतारी और मिठाइयाँ बांटी. तर इथे कुठे जोडून जात आहे, और. तर याबद्दल माँ अजून म्हणजे आई आणि पूजा यांनी काय करते, पूजा की आरती उतारी. तर याबद्दल और यांच्यासाठी जुडलेला आहे. जे शब्द कशासाठी जुडलेला आहे, और यासाठी जुडलेला आहे. आता आपण चौथा बघूया. बच्चे लड़ाई पर उतारू थे और एक दूसरे को पेड़ से भगाना चाहते थे. ते बच्चे जे मुलं होते त्याला भांडण करायचं खूपच उतारू झालेला होता आणि एकमेकाशी ते वृक्षाचा बघून जात आहे. तर इथे काय आहे, तर इथे पण और असा शब्दाचा प्रयोग केलेले आहे. तर जिथे तुम्हाला परंतु किंवा तथा और याबद्दल काही आणखी किंवा याबद्दल असा प्रश्न किंवा असा शब्द जोडून जात आहे, त्यांना आपण संयुक्त वाक्य असा म्हणतो. आता आपण पाचवा बघूया. शाखाएं हिलने से घोंसला नीचे गिर जाएगा और उसमें रखे अंडे फूट जाएंगे. तर इथे पण जो वाक्य जोडलेला आहे त्या कोणाचा बरोबर जोडलेला आहे, और यांचा बरोबर जोडलेला आहे. तर हा जो पाचवा प्रश्न आहे तुमचा, हा कसा आहे, जोडून जाणार आहे, और या शब्दातून जोडून जाणार आहे. तर याबद्दल यांचा जे प्रश्न आहे किंवा याचा जे उत्तर आहे ते कसं आहे, संयुक्त वाक्य दिलेले आहे. कळलं? कळलं की नाही? कळलं, छान. तर अजून बघूया, चला. तर अजून बघणार आहे आपण तिसरा. आता तिसरा काय आहे तुमच्या समोर, मिश्र वाक्य. काय आहे, मिश्र वाक्य. तर मिश्र वाक्य की आता आपण परिभाषा पाहणार आहे. ज्या वाक्यात किंवा जिस वाक्य में एक प्रधान और शेष अस्थित उपवाक्य की ओर बढ़ जा रहा है उसे मिश्र वाक्य कहते हैं. आता बघा, हे थोडंसं कठीण आहे, परंतु इतके नाही आहे, थोडंसं आहे. तर त्यांना नीट प्रमाणे तुम्ही ऐकून घ्या. बघा, ज्या वाक्यात एक प्रधान आणि एक शेष आश्रित उपवाक्य की ओर म्हणजे ज्याच्याकडे जातात किंवा ज्याच्याकडे बढून जातात त्यांना आपण मिश्र वाक्य असा म्हणतात. तर या मिश्र वाक्यामध्ये तुम्हाला कळत आहे की मिश्रण मतलब मिश्र म्हणजे मिसळून घेणार आहे. तर तुम्हाला असं वाटते की एक वाक्य त्यातून मिसळून घेणाऱ्या वाक्याला आपण काय म्हणतात, मिश्र वाक्य असा म्हणतात. आता कळलं तुम्हाला ही परिभाषा? हो. तर चला यांचं काही उदाहरण बघूया. तर पहिला उदाहरण काय, मैं न रहू तो किससे बनेगा फावड़ा कुदाल और खुरपी. तर इथे एक जे आहे त्यांना आपण काय केले आहे, खूपच महत्व दिले आहे. तर याबद्दल हे नाही नारायण, तर याबद्दल यांचं जे हे सगळं जे कार्य किंवा ती जे बनतात आहे, वस्तू बनतात आहे, ते नाही बनत. तर म्हणजे एकच वर लोक आश्रित होऊन जात आहे. कोणाला म्हणजे लोहावर लोक आश्रित होऊन जात आहे. तर याबद्दल एक लोहावर आश्रित होणार जाणार आहे आणि बाकीचं जे नाही बनणार, तर यांना म्हणतात आपण मिश्र वाक्य. कळलं? हो. कळलं ना? खरंच कळलं ना तुम्हाला? हो. तर अजून दुसऱ्या बघूया, चला. ऋत्विक ने देखा तो हैरान रह गया. ऋत्विकने पाहिले तर हैरान झालेला. तर यांचं उपवाक्य काय, ऋत्विकने पाहिले, कोणाला माहित नाही, पण पाहिले तर हैरान झाला म्हणजे पाहून हैरान झाला. तर यांचा आश्रित आहे, कोणाला, ऋत्विकला पाहून. तर हा आश्रित उपवाक्यातून भेटलेला आहे. तर यांना काय म्हणतात आपण, मिश्र वाक्य असा म्हणतात. कळलं? कळलं की नाही? लवकर सांगा मला, लवकर सांगा. कळाले? छान. आता बघा, इथे तिसरा दिलेला आहे. चिंकी जब दाना चुगने जाती तब टिट्टू सभी बच्चों को ध्यान रखती. म्हणजे टिटी जे आहे ते दाना आपल्याला घेण्यासाठी खाण्यासाठी जाते, तर त्यांना ते कोणत्यावर आश्रित राहते, म्हणजे टीटूवर आश्रित राहते. म्हणजे याप्रमाणे तुम्हाला असं दिसणार की हा जे एक व्यक्ती आहे ते दुसऱ्यावर काय आश्रित आहे किंवा दुसऱ्यावर दिलेलं आहे की मी नाही राहणार तर हे सगळं ध्यान देणार. तर याप्रमाणे एक जे आहे ते दुसऱ्यावर आश्रित दिलेले आहे किंवा होणार आहे, त्यांना आपण म्हणतात मिश्र वाक्य असा म्हणतात. कळलं? कळलं की नाही? हो. तर आता चौथा बघूया, चला.
टीटू के बच्चों को कहना था की पेड़ उनका है. कोणाला एक बोलायचं होतं टीटूचा मुलाला. तर याप्रमाणे एक शब्द दुसऱ्याला आश्रित झालेला आहे. तर याबद्दल या ठिकाणी हा कोणता वाक्य आहे? मिश्र वाक्य असा आहेत. आता इथं 5वा बघा. चिंकी ने देखा की सांप टीटू के खोखल की ओर बढ़ रहा था. कोणी पाहिले? आता आपण हे पण बोलू शकत होता की चिमणीने पाहिले की ते तिथे जातात किंवा चिंकीने पाहिले. पण इथे काय दिलंय? चिंकीने देखा म्हणजे चिंकीने पाहिले की साप टीटूच्या खोखळमध्ये जात होता. तर याप्रमाणे हा जे उपवाक्य आहे किंवा हा जे वाक्य आहे ते दोघांचं आश्रित केलेले आहेत. तर याप्रमाणे यांचा असा दिलेले आहे की हा मिश्र वाक्य आहे जे एक एकावर आश्रित झालेले आहे किंवा एक उपवाक्य दिलेले आहे. कळलं? कळलं की नाही? हो. चला आता आपण अजून काय आहे ते बघूया. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की रचनाच्या अनुसार त्यांचा किती प्रकार झालेला होता. तर 3 प्रकार होता. कोणकोणता? सांगा लवकर. संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य आणि सरळ वाक्य. तर याप्रमाणे हा 3 वाक्य जे आपण पाहिले, त्यांची परिभाषा पाहिले, त्यांचं काही उदाहरण मी पाहिले. त्याबद्दल आपल्याला असं शिकायला भेटले की जे अजून जे होते अजून जे शब्द होते जसे किंवा, परंतु हा कधी लागतात आणि एक वर एक आश्रित कसे राहतात. तर याबद्दल आपण असं ठिकाणी हा शिकलो की कितीपर्यंत आपल्याला शिकायचं आहे किंतु कशाप्रमाणे हा करायचा आहे. तर यांचा उपयोग कशासाठी होते किंवा कसा करायचा होता हे सगळं आपण याप्रमाणेही पाहिले आणि यांचा उपयोग करण्यासाठी आपल्याला किती शब्द आपल्याला नवीन भेटले किंवा नवीन भेटले आणि काहींचा उपयोग आपण करत आहे किंवा करायचा आहे हे पण आपण